हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. सगळ्यांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच आई जगदंबे आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. स्किप न करता पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मस्त अशी काय ते हरभऱ्याची भाजी केलेली आहे मी काळा मसाला बनवून. तर याच्यामध्ये ना मी कांदा अगोदर भाजून घेतला आणि खोबरं मस्त असं भाजून छान असं लसूण वगैरे टाकून सगळं काही वाटून घेतलं. त्यामध्ये थोडं धणा पण टाकले होते भाजून आणि मस्त अशी बघू शकता तुम्ही किती छान अशी भाजी झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना भाजी झाल्यानंतर जे बाकीचे हरभरे आहेत म्हणजे बरेचसे भिजवले होते. थोडीशी भाजी केली आणि भरपूर असे उरले होते. तर त्याच्या आपण मिठामध्ये किंवा असंच म्हणजे थोडेफार लसणाची फोडणी देऊन तळून खाऊ शकतो. मग त्यामुळे ना थोड्या वेळाने बघू म्हटलं त्याचं काय करायचं ते. तर डब्यामध्ये आता इथं मी काढून ठेवणार आहे. जास्त हरभरे जर असेल भाजीमध्ये तर रस्सा कमी, हरभरे जास्त पातळ भाजी बनवायची जर असेल तर मग एवढे जास्त काही टाकून जमत नाही. थोडेसेच टाकले आणि पातळ अशी भाजी बनवून घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर आता लगेचच इथं भाकरी करायला घेतली आणि काळ्या मसाल्याच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी ही ना खूप छान लागते खायला आणि घरच्यांना बाकीच्यांना आहे ना बाजरीची भाकरी आवडते. त्यामुळे ना मी इथं भाकरी आता करून घेते मस्त असे आणि बाजरीच्या भाकरीसोबत छान लागते अशी मसालेदार भाजी. आणि या दिवसामध्ये शक्यतो भाज्याच कुठल्याही असो एकदा खाल्ले की परत त्या भाजीकडे पाहावंसं वाटत नाही. त्यामुळे थोडेफारच मी केली होती म्हटलं सकाळी किंवा दुपारी एक टाईम कधीही खाल्ल्या जाईल आणि त्याचमुळे करून घेतली. आता इथं पातळ भाजी आणि इथं भाकरी पण करून घेते आता लगेच. आणि ना आता सध्या आहे ना आंब्याचं किंवा कैऱ्या आंबे असलं काही सीझन चालू असले ना घरामध्ये ना खूप जास्त माशा येत असतात. माशा म्हणा किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याच्या सीझनलाच शक्यतो जास्त माशा येतात आणि पावसाळ्यात तर असतातच. पण या दिवसामध्ये पण भरपूर अशा किचनमध्ये माशा ह्या येत असतात कारण गोड आंब्याचा रस वगैरे केला जातो घरामध्ये. तर त्याचमुळे ना थोडंसं माशासाठी ना मी त्याला घरगुती एक उपाय छान केलेला आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर व्हिडिओ स्किप न करता त्यासाठी पूर्ण बघा. आणि भाकरीचं पीठ आहे ना एकदम असं छान असं मळून घ्यायचं. एकदम चांगली भाकरी येते बरं का. असं जर चांगलं पीठ जर मळलं गेलं ना तरच भाजीची भाकरी जी आहे चांगली होते आणि फुगती पण आणि खायला पण टेस्टी लागते. त्याच्यामुळे ना कुठलंही पीठ असो किंवा भाकरी करायची असो चपात्या किंवा भाकरी तर पीठ हे चांगलं मळलं ना तरच भाकरी किंवा चपात्या ह्या चांगल्या होत असतात. तर मस्त अशा मळून घेतल्या आणि भाकरी हे बघू शकता तुम्ही इतक्या छान झाल्या होत्या सगळ्या. आणि उन्हाळ्या दिवसात आहे ना कडक खूप जास्त होतात लवकर. त्यामुळे शक्यतो डब्यात जरी ठेवल्या तरी चालतात पण ह्या टोपल्यामध्ये खूप लवकर कडक होऊन जातात भाकरी. तर भाकरी तर झाल्या. आता किचनची साफसफाई आता हे करून घ्यायची, गॅस वगैरे स्वच्छ करून घ्यायचा. चपात्या करताना एवढा गॅस खराब होत नाही पण चपात्यानंतर भाकरी केली ना तर सगळीकडे पीठ इकडे तिकडे थोडंसं पाण्याचे थेंब वगैरे पडतात आणि खूप जास्त खराब होतं. तर आता त्याचमुळे म्हटलं चला आता आपण एक मस्त असं लिक्विड बनवून घेऊ. तर मी अशी ही स्प्रे बॉटल घेतलेली आहे, कॉलिनचीच आहे रिकामी बॉटल. तर त्यामुळे मध्ये ना तुम्ही थोडंसं विम जेल किंवा शॅम्पूचं पाणी किंवा काही म्हणजे नाही का थोडंसं लिक्विड जर असेल भांड्याचं तर ते टाकू शकता त्याच्यामध्ये. तर ह्या बॉटलमध्ये आता पाणी आणि ते लिक्विड टाकून घेतलं आहे छान असं आणि शेक करून घेतली बाटली. आणि त्याच्यामध्ये ना हे कापूर घेतला आहे मी आणि कापराच्या ज्या वड्या आहेत त्याची एकदम बारीक पावडर करून घ्यायची. तर एकदम स्मूथ वड्या आहेत ह्या, त्यामुळे मी हातानेच अशा थोडीशी बारीक करून घेतल्या
आणि आता या बॉटलमध्ये भरल्या आहेत त्या वड्या आणि त्याच्यात थोडंसं आहे ना मला मीठ टाकायचं आहे, कारण मीठ पण आहे ना कीटकनाशकासाठी आहे ना खूप चांगलं फायदेशीर असतं. आपण जेव्हा केव्हा घर पुसून घेऊ फरशी किंवा काही त्यावेळीसुद्धा आहे ना तुम्ही मिठाचा वापर हा जे पाणी असतं ह्याचं काय ते फिनेल वगैरे टाकून जे पाणी बनवतो आपण फरशी पुसण्यासाठी त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून ते पण आपण यूज करू शकतो. त्याने पण कीटकनाशकासाठी खूप जास्त फायदा आहे मिठाचा. तर त्याचमुळे ना आता मी याच्यात मीठ टाकून घेतलं आहे आणि छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं. बाटली चांगली हलवून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. तर इथं तुम्ही बघू शकता तर किती सुंदर असं लिक्विड तयार झालेलं आहे. कॉलिनच्या बॉटलमध्ये आहे ना कॉलिनचं लिक्विड असं असल्यासारखं वाटतंय जरा पण घरगुती आपण बनवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप असं आणि चकाचक होऊन जाते बरं का. हे टेबल तर खूप साफ झालेलं आहे. तर मस्त असं चमकतसुद्धा होता नवीन असल्यासारखा. जे कॉलिनमध्ये आपण यूज करतो ना असं काच वगैरे पुसण्यासाठी तसंच सेम हे लिक्विड झालं होतं. आणि मेन म्हणजे सगळ्या घरातल्या गोष्टी असतात यामध्ये आणि घरामध्ये अवेलेबल असतात. त्याने आपण हे घरगुती उपाय म्हणून असं करू शकता. तात्पुरता जो उपाय असतो तेच म्हणू शकता तुम्ही ह्याला. तर जर चांगलं इफेक्टेड वाटलं तुम्हाला तर सतत आपण घरीच असला स्प्रे बनवून वापर करू शकतो ह्या लिक्विडचा. तर त्याचमुळे ना आणि ह्या दिवसामध्ये फक्त माशा असतात, पण पावसाळ्यामध्ये सुद्धा हे औषध आपण बनवलेलं आहे लिक्विडचं त्याचा उपयोग हा पावसाळ्यातसुद्धा खूप जास्त प्रमाणात होईल. कारण का तर पावसाळ्यामध्ये चिलटं जे असतात बारीक चिलटं ते खूप जास्त किचनमध्ये येत असतात. आपलं किचन कितीही स्वच्छ असो कितीही आपण घासून व्यवस्थित पुसून ठेवू तरीसुद्धा ते चिलटं जे असतात ते वरचीवर हे किचनमध्ये फिरत असतात. त्यामुळे सुद्धा ह्याचा वापर आपण करू शकता. आणि ना तर हाताने मी चुरगळून टाकली होती कापूरवडी, थोडीशी अडकली होती त्याच्यामध्ये. तर त्यामुळे ना परत खोलली मी बॉटल आता ही आणि ते काढून घेतलं आहे. तर हे बघू शकता हे अडकलं होतं. त्यासाठी ना थोडीशी पावडर आपण एकदम वाटूनच शक्यतो टाकायची. तर आता मस्त असा स्प्रे आता तयार झाला इथं. आणि ना माशा दिवसभर जिथं मारलं होतं ना मी हे स्प्रे आणि पुसून घेतलं होतं ना दिवसभर, पण त्या ठिकाणी माशी आली नव्हती. तर खरंच इफेक्टिव्ह असा हा स्प्रे बनलेला आहे. हे लिक्विड जे आहे ते खूप फायदेशीर आपलं ठरलेलं आहे. त्यामुळे ना मी आता ह्याचा रोज वापर करत असते आणि खूप छान क्लीन असं दिसतं. आणि एक कापुराची वडी असल्यामुळे ना त्यामध्ये एक वेगळा सुगंध दरवळत राहतो आहे घरामध्ये कापुराचा. तर व्यवस्थित असं छान वाटत होतं आणि स्मूथली वास त्याचा पण येत होता कापुराचा आणि भारी वाटतं कापुराच्या वासाने. तर त्याचमुळे आता हा स्प्रे आता मी बनवून ठेवणार आहे. कायम आता संपला की परत एकदा बनवून असंच बॉटलमध्ये ठेवून द्यायचा. त्याच्यानंतर आहे ना सगळं काही आवडल्यानंतर आता मशीनवर मी बसली होती, कारण थोडंसं शिवणकाम आपलं करायचं पेंडिंग होतं. म्हटलं चला आता ते पण करून घ्यावं. एक ब्लाऊज द्यायचं होतं शिवून, तर ब्लाऊज वगैरे शिवून घ्यायचं होते. टॉप वगैरे काही फिटिंगला आले होते ते सुद्धा मला करायचे होते फिटिंग. म्हटलं चला आता बाकीचे तर हे काम तर झालं आता, तर आता मशीनवर पण बसून बाकीची शिलाईची कामं करून घेऊ म्हणून आता लगेचच आता बसलेले आहे मी शिलाई मशीनवरती. आणि शिव आमचा बघा कसा झोक्यात बसला आहे मस्त असा. त्यानंतर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि ते बघू शकता ऊन बऱ्यापैकी आता कमी झालं आहे आणि त्याचमुळे ना आता मोटर चालू केलेली आहे पाणी भरण्यासाठी. तर आमचा शिव पण आला इकडे खाली खेळायला आणि संध्याकाळ झाली की तो खालीच खेळत असतो मस्त असा. आणि माती वगैरे भरली आता गाळांमध्ये त्याने जरासं खेळतो आहे. तर मस्त असं वातावरण आता संध्याकाळचं झालं आहे. थोडं जसं ऊन कमी होईल तसं इकडे छान वाटतं, कारण मग थोडीशी गार हवा सुटत असते ऊन कमी झालं की. असं काहीसं झाडं भरपूर आहेत आजूबाजूला, पण ऊनच खूप जास्त असल्यामुळे दुपारचं जास्त गरम होतं इकडे. तर आता लगेचच मग पाणी वगैरे भरून घेतलं आणि हे आहे संध्याकाळचं जेवणाची तयारी. मस्त असा डोसा आणि सांबार बनवलं होतं आणि छान असं जेवण केलं. आणि आजचा व्हिडिओ आता इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.